न कळत जुडले प्रेम भाग 14. आराध्या म्हणाली, अगं कशाला, आम्ही घेऊ, तू आराम कर. श्रेया म्हणाली, नक्की ना आराध्या. आराध्या म्हणाली, हो ग, जा तू. श्रेया म्हणाली, बरं. रागिनी दीदी चाल ना, आपण गप्पा मारत बसूया. रागिनी म्हणाली, अगं नको, मी थांबते ना यांच्याशी बोलत. आता रागिनी थांबणार म्हटल्यावर आदित्य लगेच श्रेयाला खुणवत असतो, नको हिला घेऊन जा म्हणून. श्रेया थोडी हसत बरं म्हणाली. श्रेया म्हणाली, अगं दीदी चाल ना, हे जेवणार आहेत, तुझ्याशी गप्पा कसे मारतील. जेवण झाल्यावर बोलू आपण सगळेजण. चल चल. श्रेया रागिनीचा हात धरत तिला घेऊन जाते. रागिनी गेल्यावर आदित्य खूप खुश होतो. आता थोडा एकांत मिळेल, आराध्यासोबत वेळ घालवता येईल मला. आदित्य हळू आवाजात बोलत असतो. आराध्या म्हणाली, काही म्हणलास का. आदित्य म्हणाला, काही नाही, चल सुरुवात करूया. आदित्य काही बोललोच नाही असं दाखवत जेवायला सुरुवात करत असतो. आदित्य म्हणाला, वा, खरंच मस्त झालंय जेवण आराध्या. आराध्या म्हणाली, खरंच आवडलं तुला. आदित्य म्हणाला, हो आवडलं, मला खूप आवडलं. मला माहीत नव्हतं हा, तुला एवढा चांगला स्वयंपाक बनवता येतो म्हणून. आराध्या म्हणाली, थँक्स. अरे आवडलं मला जेवण बनवायला. दोघे गप्पा मारत जेवत असतात. तेवढ्यातच आदित्यचा फोन वाजतो. आदित्य म्हणाला, वहिनीचा फोन आहे. हॅलो, बोल ना वहिनी. नेहा म्हणाली, मग काय काय देवरजी, तुमच्या मॅडम काय म्हणताय, तिलाच बघत बसला असशील ना. नेहा त्याला चिडवत बोलत असते. आदित्य म्हणाला, वहिनी तू पण ना, तुझं जेवण झालं का. आदित्य विषय बदलत बोलत होता. नेहा म्हणाली, हो माझं झालं, तुझं. आदित्य म्हणाला, हे काय, मी आणि आराध्या जेवतच आहोत. नेहा म्हणाली, ओ समोरच आहे होय मॅडम. आदित्य म्हणाला, होय, देऊ का तिच्याकडं. नेहा म्हणाली, हो दे ना. आदित्य म्हणाला, आराध्या हे घे, वहिनी आहे. आराध्या म्हणाली, हॅलो, बोल ना नेहा. नेहा म्हणाली, आराध्या मग कसं वाटतं सासरवाडीत. आराध्या म्हणाली, काय काय म्हणलीस तू. नेहा म्हणाली, अगं माझ्या सासरवाडीत कसं वाटतं असं म्हणाले ग तुला. तुला काय वाटलं. आराध्या म्हणाली, काही नाही ग, बोल ना. नेहा म्हणाली, तुला मी तुझी सासरवाडी म्हणाली असं वाटलं का. नेहा मुद्दाम तिच्याकडून काय उत्तर येते ते पाहण्यासाठी बोलत असते. आराध्या म्हणाली, काही नाही, असं तुझंच नेहा. माझी कशी असेल ग, वेळीच आहे तू. नेहा म्हणाली, अगं मस्करी करत होते मी. आराध्या म्हणाली, बरं. आराध्या जेवत जेवत नेहासोबत गप्पा मारत असते आणि आदित्य त्यांचं बोलणं फक्त ऐकत बसलेला असतो. म्हणजे नेहा काय बोलत असेल हे आराध्याच्या उत्तरांवरून अंदाज बांधत होता. आराध्या भाताचा एक घास खात नेहाशी बोलून फोन ठेवते. भात खाताना भाताचा एक शीत तिच्या ओठांना लागतो. आदित्यचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तो तिला खुणवत सांगत असतो, पण आराध्याला कुठं लागलेलं आहे हे कळत नसतं. आराध्या म्हणाली, अरे कुठे आहे, तू साफ कर ना. आदित्य म्हणाला, बरं थांब. आदित्य आराध्याच्या ओठांना लागलेला भातांचा शीत हळूवार काढत असतो. आदित्यच्या हातांच्या स्पर्शाने आराध्या मोहरते. नकळत तिचे डोळे मिटले जातात. आराध्याच्या अशा मोहरण्याने ती खूप निरागस वाटत होती. आदित्य तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि त्याच्याही नकळत तो आराध्याच्या ओठांवरून हळुवारपणे बोट फिरवतो. त्याच्या अशा स्पर्शाने आराध्या बावरली. तिने हळूच डोळे उघडले आणि आदित्यच्या डोळ्यात हरवून गेली. कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. श्रेया म्हणाली, ओय, झालं की नाही तुमचं जेवण. श्रेया त्यांना भानावर आणत बोलत असते. तसे दोघे भानावर येतात. आदित्य आराध्याच्या ओठांवरचं बोट काढतो. श्रेया म्हणाली, काय विचारते मी, झालं का की आणखीन काही हवंय आहे तुम्हाला. श्रेया काही न पाहिल्यासारखं दाखवत बोलत होती. दोघेही स्वतःला सावरत हो एकदम बोलतात. श्रेया म्हणाली, आराध्या तुला भात वाढू का. आराध्या म्हणाली, अगं नको, झालेलं आहे माझं. श्रेया म्हणाली, दाद्या तुला. आदित्य म्हणाला, नको, मला पण, माझं पण झालेलंच आहे. श्रेया म्हणाली, बरं आवरा पटापटा, मी आलेच. श्रेया गेल्यावर दोघांना काय बोलावं काही कळेनासं झालं. पण आदित्यला वाईट वाटतलं, आपण असं कसं केलं म्हणून. अजून आमचं नातं सुरू पण झालं नाही, मग असं वागणं बरोबर वाटतं का. आराध्या सॉरी. मी ते चुकून आदित्यचं वाक्य पूर्ण न करता, अरे इट्स ओके
म्हणत ती किचनमध्ये जाते. सगळं आवरून झोपायची तयारी करत असतात. मंगला म्हणाली, आराध्या तू श्रेयाच्या रूममध्ये झोप, चालेल ना तुला? आराध्या म्हणाली, हो काकू, काहीच हरकत नाही माझी, तेवढ्यातच आमच्या गप्पासुद्धा होतील. मंगला म्हणाली, बरं. सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. श्रेया म्हणाली, ए दाद्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आदित्य म्हणाला, श्रेया सरप्राईज? श्रेया म्हणाली, हो, मी जाते रूममध्ये, तू ये मागून, सगळे आहेत तेथे. आदित्य म्हणाला, म्हणजे कशाबद्दल? आराध्याचं तर काही नाही ना? श्रेया म्हणाली, तू ये तर ना, मी जाते बघ. असं म्हणत श्रेया उठून तिच्या रूममध्ये जाते. 5 मिनिटं इकडं तिकडं करत आदित्य मी आलोच म्हणून श्रेयाच्या रूममध्ये जातो. मंगला म्हणाली, सरिताताई, रामदास भाऊजी, आज तुम्ही थांबलात, खूप छान वाटतंय. किती छान दिवस गेला ना आज, मस्त वाटलं. सरिता म्हणाली, आम्हाला पण खूप छान वाटलं. किती छान झालं ना आज सगळं, कार्यक्रम पण मस्त झाला. मंगला म्हणाली, हो ना. विनायकराव म्हणाले, बरं, लग्नाच्या बाकींच्या खरेदींचं कसं काय करायचं ते आतापासूनच बघायला हवं, नाहीतर नंतर धावपळ होईल. मंगला म्हणाली, हो, आतापासून एक एक गोष्टी करूया, म्हणजे त्यावेळी धावपळ होणारच नाही. रामदास म्हणाले, हो विनायक, सुधाकररावांशी बोलून पुढचं सगळं ठरवून घेऊया. विनायक म्हणाले, हो, 2 दिवस जाऊ देत, मग ठरवू सगळं. वाटलं तर सगळे एकत्र भेटूनच बोलूया. मंगला म्हणाली, हो चालेल. तुम्ही, मी, सरिताताई, रामदास भाऊजींनी, सुधाकर व रमाताई आणि मुली पण आहेतच खरेदीला मदत करायला. आराध्या म्हणाली, हो काकू, आम्ही आहोतच की. मंगला म्हणाली, आराध्या, बरं चला झोपूया, खूप वेळ झालेला आहे. सगळे झोपायला जातात. आदित्य म्हणाला, ए श्रेया, सांग ना ग, काय सरप्राईज आहे? किती वेळ झालं विचारतोय मी तुला, केवढा भाव खातेस ग? आदित्य वैतागून बोलत होता. श्रेया म्हणाली, ए दाद्या, किती घाई रे, थांब ना, दाखवते तुला. असं म्हणत श्रेया आपला मोबाईल काढते. हे बघ, सरप्राईज. आदित्य म्हणाला, ये, तुला केव्हा काढलंस ग हा फोटो माझा? श्रेयाने त्या दोघांचा सकाळी फोटो काढला होता, त्यांच्या न कळत. मस्त आलाय ना ग? माझ्याकडे आमच्या दोघांचा एक पण फोटो नव्हता. थँक्स वेडाबाई. श्रेया म्हणाली, ए दाद्या, थँक्स काय? तुझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही होय मी? आदित्य म्हणाला, अगं तसं नाही, पण खरंच खूप सुंदर गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. असं म्हणत आदित्य श्रेयाला मिठी मारतो. आदित्य त्या दोघांचा फोटो एक एक पाहत असतो. श्रेया म्हणाली, दाद्या, बस की आता, किती पाहशील फोटो? आदित्य म्हणाला, किती सुंदर दिसते ना आराध्या? आदित्य फोटोकडे पाहत बोलून जातो. श्रेया म्हणाली, ओ हो का, सुंदर दिसते का? आदित्य म्हणाला, एक गप ग, दिसते तर दिसतेस ना, आणि डान्स तर कसला भारी करते यार ही, मी तर पाहतच राहिलो होतो तिच्याकडे. श्रेया म्हणाली, मग काय, माझी वहिनी आहे मस्त. श्रेया आदित्यला चिडवत बोलत होती. आदित्य म्हणाला, ओ, तुझी वहिनी का? मग माझी कोणीच नाही का ग ती? आदित्य श्रेयाला डोळा मारत बोलत होता. श्रेया म्हणाली, तुला माहीत नाही का तुझी कोण आहे ती? श्रेया आदित्यचे गाल ओढत बोलत होती. आदित्य म्हणाला, ए गप ग. आदित्य थोडं लाजत बोलतो. श्रेया म्हणाली, दादा तू लाजतोस? श्रेया त्याला चिडवत बोलत असते. आदित्य म्हणाला, जरा शांत बस ना, मला फोटो पाहू दे. श्रेया म्हणाली, कोणाचा? आदित्य म्हणाला, माझ्या होणाऱ्या बायकोंचा. आदित्य थोडं लाजत गालातल्या गालात हसत बोलत होता. श्रेया म्हणाली, ओ हो, बायकोचा आला ना तोंडातून? आदित्य म्हणाला, श्रेया, मग माझी बायको आहे सुंदर, पाहत राहावी अशी. आदित्य फोटोकडे पाहत बोलत असतो. आय लव्ह. आदित्य पुढं काय बोलणार तितक्यातच आराध्या तिथे येते. आराध्या म्हणाली, आय लव्ह? काय म्हणत होतास? म्हणजे कोणाला म्हणत होतास? आराध्या हात येत बोलत होती. आराध्या आलेली पाहून आदित्य त्याच्या हातातील मोबाईल मागे लपवतो. अगं कोणाला बोलणार? आमच्या वेडाबाईला, की आदित्य श्रेयाकडे बघत बोलत होता. आश्चर्याने त्याच्याकडे, मला म्हणत होतास काय? बरं, या आविर्भावात बघते. आदित्य, प्लीज समजून घे ना, असा चेहरा करत बघत असतो. आराध्या म्हणाली, अरे काय झालं? काय चाललं तुमच्या दोघांचं? काय खुणाखाणा करताय तुम्ही? काही महत्त्वाचं बोलत होता का? मग मी नंतर येते. असं म्हणत आराध्या बाहेर जात असते. श्रेया म्हणाली, अगं ये. काय ग तू पण ना? महत्त्वाचं बोलत नव्हतो आम्ही, ये तू पण. आराध्या म्हणाली, खरंच ना ग? म्हणजे आदित्य एकदमच शांत झाला ना, म्हणून मला असं वाटलं. श्रेया म्हणाली, हो ग,
तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस, वेडा आहे हा. श्रेया मुद्दाम आदित्यला चिडवत बोलत होती. आदित्य म्हणाला, हो का, मी वेडा आहे होय, थांब तुला बघतोच एकदा. असं म्हणत आदित्य श्रेयाला मारायला तिच्या पाठीमागे लागत असतो. तशी श्रेया इकडे तिकडं पडू लागली. पडत पडत ती आराध्याच्या मागे जाते. आराध्याला पकडून ती इकडं तिकडं करत असते. आराध्या म्हणाली, अगं श्रेया पडशील. सावकाश श्रेया म्हणाली, नाही ग पडत, तू मला आता पकडू शकत नाही. आराध्या आहे ना तुझ्या आणि माझ्यामध्ये, आता कसा पकडणार. श्रेया त्याला चिडवत होती. आदित्य म्हणाला, हो का, थांब आता कसं पकडतो बघ तू एकदा. असं म्हणत आदित्य श्रेयाला पकडू लागतो. तोही आराध्याच्या भोवती इकडं तिकडं करू लागतो. आराध्या म्हणाली, आदित्य काय करतोस तू, लागेल तिला, सोड ना. काय तू पण ना लहान मुलासारखं करतोय. आराध्या त्याला समजावत असते, पण याची पकडापकडी सुरूच असते. आदित्य एकदम श्रेयाला पकडायला जातो, पण श्रेया त्याला चुकवते व बाजूला होते आणि आदित्य आराध्याला पकडतो. आदित्यच्या अशा अचानक पकडण्याने आराध्या भांबावून जाते आणि ती आदित्यकडे पाहू लागते. आदित्यही त्याच्या नकळत तिला पकडल्याने आणि आराध्याच्या इतक्या जवळ असल्याने सुन्नच होतो. एकटक आराध्याकडे पाहतच राहतो. श्रेयाला परत चान्स भेटतो व ती त्याच्या फोटो काढते. श्रेया म्हणाली, ओय दाद्या, मला पकडत होतास ना, आराध्याला नाही. श्रेया आदित्यला भानावर आणण्यासाठी बोलत असते. तसे दोघे भानावर येतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात. ए दाद्या, आता आम्हाला झोपायचं आहे, तू जा तुझ्या रूममध्ये. श्रेया त्याला बोलत खुणवत सांगत असते. आदित्य म्हणाला, बरं झोपा तुम्ही, मला पण झोप आलेली आहे. उद्या आणि बँकेत जायचं आहे ना. आराध्या, माझ्यासोबत येणार आहेस ना तू. आराध्या म्हणाली, हो तुझ्यासोबतच येणार मी. आदित्य म्हणाला, बरं चालेल, गुड नाईट. आराध्या म्हणाली, गुड नाईट. श्रेया म्हणाली, गुड नाईट दाद्या, आणि हो स्वीट ड्रीम. हां. श्रेया परत आदित्यला चिडवत बोलते. आदित्य म्हणाला, तुला मी उद्या बघतो, आता तू झोप. आदित्य असं बोलत त्याच्या रूममध्ये जातो. आराध्या व श्रेया पण थोडा वेळ गप्पा मारून झोपत असतात. तेवढ्यातच श्रेयाला आदित्यचा मेसेज येतो. तो फोटो मला सेंड कर. श्रेया म्हणाली, ए दाद्या, तुला काय उद्या दिला तर चालणार नसता का रे. आदित्य म्हणाला, नाही आता सेंड कर, मला पाहायचा आहे. श्रेया म्हणाली, बरं बाबा करते. श्रेया आदित्यला फोटो सेंड करते व मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते. आराध्या झोपायचा प्रयत्न करत असते, पण तिला सकाळपासून आदित्य आणि तिच्यामध्ये जे काय अचानकपणे घडून आलेले क्षण आठवत असतात. काय होतंय यार मला. आदित्य जवळ आल्यावर मला काय होतंय काहीच कळत नाही आहे. जेवण बनवताना त्याच्या चेहऱ्यांवर हात फिरवला तेव्हाही वेगळीच फिलिंग आली होती मला. नंतर जेवताना तर असं बोलून आराध्या थांबते आणि तो क्षण तिच्या नजरेसमोरून जातो आणि तिच्या अंगांवर शहारे येतात. पण स्वतःला सावरते. तू ना आता वेड्यासारखा विचार करतेस, गप्पच झोप आता. आराध्या स्वतःलाच ओरडते व आदित्यच्या विचारातून झोपेच्या अधीन होते. आदित्य श्रेयाने पाठवलेला फोटो पाहत बसलेला असतो. किती सुंदर दिसत होती ना आराध्या आज. तिला पाहतच राहावं असं वाटत होतं. आणि हा फोटो किती मस्त वाटतोय ना. आम्ही दोघे एकत्र. आदित्य त्या फोटोकडे पाहत बोलत असतो. तितक्यातच परत श्रेया काहीतरी पाठवते. आदित्य ते ओपन करून पाहतो तर मगाशी दोघे जवळ आले होते तो फोटो होता. ते पाहून तर तो वेडाच होतो. दोघांचा खूप जवळ असलेला फोटो होता तो. आराध्याचा फोटो पाहत पाहत आदित्य झोपी जातो. आदित्य म्हणाला, आराध्या आवरलं का तुझं. आदित्य बोलत बोलत श्रेयाच्या रूममध्ये येतो. वाव, किती सुंदर दिसते ना ही. दिवसेंदिवस जास्त सुंदर दिसू लागली मला. आराध्या म्हणाली, अरे झालेलं आहे की, काय तयार व्हायचं आहे बघ. आदित्यच्या समोर येऊन बोलत असते. आदित्य भान हरपून तिच्याकडे पाहत असतो. श्रेया म्हणाली, दाद्या कुठं लक्ष आहे तुझं. आराध्या काहीतरी सांगतय तुला. तसा आदित्य भानावर येतो. आदित्य म्हणाला, हा काय म्हणत होतास. आराध्या म्हणाली, अरे मी तयार आहे, निघायचं का. आदित्य म्हणाला, हो हो निघूया ना. जायचं म्हणून आराध्या पुढे जाते. आराध्या पुढे गेल्यावर आदित्य श्रेयापाशी येतो. आदित्य म्हणाला, ए बेडाबाई, थँक्स सांग कशासाठी. श्रेया थोडा विचार करत बोलते. आदित्य म्हणाला, ते होय, माझे आणि आराध्याचे सुंदर क्षण फोटोंमध्ये कॅप्चर करण्यासाठी. श्रेया म्हणाली, दाद्या
काय तू पण ना? गप्प थँक्स म्हणे. आणि लग्नातले खरेदी वगैरे तुम्ही एकत्र असलेले फोटो काढणारच आहेत की. कळालं ना तुला? आदित्य म्हणाला, मी तुला हे सांगणारच होतो. तुला कसं कळालं ग? मला काय सांगायचं असतं ते म्हणून. श्रेया म्हणाली, प्रेम असलं की सगळं कळतं. जा आता, आमची वहिनी वाट पाहत असेल खाली. वहिनी म्हटल्यावर आदित्य गालातल्या गालात हसतो आणि खाली जातो. सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. आराध्या, निघायचं का आता? आदित्य आराध्याला विचारत हॉलमध्ये येतो. आराध्या म्हणाली, हो झाले आहे माझं. निघूया का? सरिता म्हणाली, आराध्या आम्ही पण निघतो घरी. आराध्या म्हणाली, हो आई चालेल. आराध्या व आदित्य जात असतात. तितक्यातच रागिणी सुद्धा येते. रागिणी म्हणाली, आदित्य मी पण येते सोबत तुझ्या. आदित्य म्हणाला, अगं पण तू येऊन काय करणार? मी कामात असणार. तू कंटाळशील आणि तुला बँकेत जास्त वेळ बसता पण येणार नाही. रागिणी म्हणाली, थोडा वेळ बसेल आणि येईल की मी घरी. आदित्य म्हणाला, अगं पण तू एकटी कशी येणार? तुला इथलं जास्त काही माहीत नाही आहे ना? रागिणी म्हणाली, ते मला काही माहीत नाही. मी येणार आहे. तू कसं मॅनेज करतो बघ. आदित्य म्हणाला, अगं पण. मंगला म्हणाली, आदित्य तू ड्रायव्हर काकांना सोबत घेऊन जा ना. तिला परत ते घरी सोडून देतील. आदित्य म्हणाला, बरं चला निघूया का मग. आदित्य आराध्या गेल्यानंतर सरिताताई व रामदासरावांनीही त्यांच्या घरी जातात. आदित्य म्हणाला, आदित्य ड्रायव्हर काकांच्या शेजारी बसत होता. रागिणी म्हणाली, पुढे नको, मागेच बस माझ्यासोबत. आदित्य म्हणाला, अगं नको, उगाच गर्दी होईल. तू आणि आराध्या बसा निवांत. रागिणी म्हणाली, नाही तू मागेच बस, मला तुझ्यासोबत बसायचं आहे. रागिणी त्याचा हात पकडून त्याला मागे बसवते. रागिणी आदित्यचा हात पकडल्यावर आराध्याला रागिणीचा खूप राग येतो. गाडीत पण ती आदित्यच्या जवळ त्याचा हात पकडून बसलेली होती. तिला कधी एकदा बँक येते असं झालं होतं. थोड्या वेळात बँक येते. तिघे गाडीतून खाली उतरतात. आदित्य आराध्याला काहीतरी सांगत असतो, पण आराध्या त्याच्यावरही चिडून सरळ आत निघून येते. आदित्य म्हणाला, अशी काय ही न बोलताच गेली. आराध्या तनतन करतच आज येऊन आपल्या डेस्कवर बसते. नेहा म्हणाली, आता हिला काय झालं सकाळ सकाळी? स्वतःशीच बोलत आराध्या जवळ येते. नेहा म्हणाली, ओय मॅडम काय झालं? एवढं का चिडला तुम्ही? आराध्या म्हणाली, मी कुठं चिडली ग? आहे की ठीक. आराध्या नेहाकडे न पाहतच बोलत होती. काय झालं हिला? चिडले तर पण चिडलो नाही असं दाखवत आहे. आदित्यला विचारायलाच हवं, नेहा मनातल्या मनात बोलत होती. तितक्यातच मागून रागिणी येते. रागिणी म्हणाली, हाय बहिणी, कशी आहेस तू? नेहा म्हणाली, रागिणी तू येते कशी काय? रागिणी म्हणाली, अगं मी आदित्य सोबत आले. नेहा म्हणाली, आदित्य कुठे आहे पण? येत आहे, हा बघ आला. असं म्हणत परत आदित्यचा हात पकडते. ते पाहून आराध्या जास्त चिडते. आदित्यलाही आता ऑकवर्ड फील वाटत होतं. आदित्य म्हणाला, रागिणी आपण बँकेत आहो. असं म्हणत आदित्य रागिणीचा हात बाजूला करतो. आराध्याच्या मनातच म्हणाली, कशाला, राहू दे ना. आराध्या हळू आवाजात बोलते, पण ते नेहाला ऐकू जातं. ओ हे काय कारण आहे? तर मॅडमच्या चिडण्याचं. नेहा गालातल्या गालात हसत मनातल्या मनात बोलत होती व आदित्यला खुणवत सांगते, पण आदित्यच्या लक्षात येत नाही. आदित्य म्हणाला, आराध्या लोनचे डॉक्युमेंट घेऊन ये केबिनमध्ये. आराध्या म्हणाली, अमितकडून पाठवते सर. आराध्या रागावून बोलत असते. आदित्य म्हणाला, अगं मला माहिती पण हवी आहे. आराध्या म्हणाली, बरं मग राघवला पाठवते ना. अशी काय करते ही काही कळत नाही मला. आदित्य मनातल्या मनात बोलत होता. आदित्य म्हणाला, बरं चालेल, मी आहे माझ्या केबिनमध्ये. आदित्य आज जातो. त्याच्या पाठीमागे रागिणीही जाते. चिपकू गुठली. रागिणी गेल्यावर आराध्या बडबड करत असते. नेहा म्हणाली, अगं तिने काय केलं आता? आराध्या म्हणाली, बघ ना यार, कायम चिपकलेलीच असते. आपण बँकेत आहोत ही साधी गोष्ट तिला कळत नाही. आणि आदित्यला पण कळत नाही का? कसं वाटतं ते? सगळे कसे बघत होते त्यांच्याकडे. नेहा म्हणाली, अगं हो, पण तू का एवढी चिडलेली आहेस? नेहा ती काहीतरी बोलेल या आशेने बोलत असते. आराध्या म्हणाली, मी कुठं चिडलेली आहे? त्या दोघांना काही वाटत नाही तर मी का चिडू? हिला अजून कळत नाही आहे. आदित्य हिला आवडू लागलेला आहे, पण मॅडमना काही समजतच नाही. आता मला त्यांची
जाणीव करून द्यावी लागणार आहे बहुतेक, नेहा मनातल्या मनात बोलत होती. नेहा म्हणाली, बरं आराध्या, मी आलेच, काम आहे माझं थोडं. आराध्या म्हणाली, हो चालेल. थोड्या वेळात रागिनी घरी जाते. रागिनी गेल्यावर नेहा फाईल देण्याच्या बहाण्याने आदित्यच्या केबिनमध्ये जाते. नेहा म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कम इन. नेहा म्हणाली, ऐक ना, मला आराध्याबद्दल बोलायचं होतं, बोलू शकते ना? आदित्य म्हणाला, हो ग बहिणी, निवांत बोल आता, कुठे आपल्याला आजूबाजूला कोणीच नाही आहे. नेहा म्हणाली, मॅडम चिडलेला आहे तुमच्यावर. आदित्य म्हणाला, हा, मला ते लक्षात आलंच होतं मगाशी, पण मी काय केलं तिला, माझ्यावर का चिडतेस ते? नेहा म्हणाली, अरे रागिनी. आदित्य म्हणाला, रागिनी, तिचं काय? नेहा म्हणाली, ती तुझा हात पकडत होती ना सारखा, ते तिला आवडत नव्हतं, मग चिडले आहेत मॅडम. आदित्य म्हणाला, ओ असं आहे ते. आदित्य, गाडीत पण व्यवस्थित बोलली नाही माझ्याशी, पण यावेळी माझ्या लक्षात आलंच नाही. नेहा म्हणाली, आदित्य, आता मला कन्फर्म झालेलं आहे की ती तुझ्या प्रेमातच आहे, पण तिला त्याची जाणीव नाही आहे. आदित्य म्हणाला, मग आता कसं करायचं? नेहा म्हणाली, मी तिला तिची जाणीव करून देईलच, तू नको काळजी करू. आदित्य म्हणाला, वहिनी, तू तिला जाणीव करून दे, पण मी तिच्यावर प्रेम करतो हे तू सांगायचं नाही आहेस तिला, ती मीच सांगणार आहे तिला. नेहा म्हणाली, हो रे, नाही सांगत, मी करेल मॅनेज. आदित्य म्हणाला, पण वहिनी, तुझ्या लक्षात आलं का की रागिनी माझ्या जवळ आली की ती चिडते म्हणून? मग आता मी जरा मुद्दामच तिला चिडवण्यासाठी रागिनीशी बोलायचं वगैरे करू शकतो ना नाटक? नेहा म्हणाली, अरे हो, पण ती जास्त चिडायला नको. आदित्य म्हणाला, नाही ग चिडणार, बरं चालेल, पण इतकंही ताणू नकोस की तुटेल. नेहा थोडं काळजीत बोलत असते. आदित्य म्हणाला, नाही ग वहिनी, मी मॅनेज करेल. नेहा म्हणाली, बरं चालेल, मी जाते आता, फाईलचं कारण काढून आले होते. आदित्य म्हणाला, हो चालेल. थोड्या वेळात आदित्य अमितला आराध्याला बोलवायला पाठवत असतो. मग आराध्या केबिनमध्ये येते, पण ती अजूनही चिडलेलीच असते. आदित्य म्हणाला, सर तुम्ही बोलावलं होतंच ना, केबिनमध्ये कोणीच नाही, नाव घेऊ शकतेस. सरच, बरं आहे, काय काम आहे? आराध्या चिडून बोलत असते. आदित्य म्हणाला, अरे बापरे, पारा काय खूपच वाढलेला आहे की काय? आदित्य हळू आवाजात बोलतो. आराध्या म्हणाली, काय म्हणालात? काही म्हणलात का तुम्ही? आदित्य म्हणाला, काही नाही, ते फाईल जरा चेक कर, त्यात काही क्युरी आहेत का? आराध्या म्हणाली, बरं मी चेक करते आणि पाठवून देते. आदित्य म्हणाला, नाही इथेच कर, मला लगेच फाईल हवी आहे बरं का? आराध्या फाईल चेक करत असते. तितक्यातच आदित्यला रागिणीचा फोन येतो. रागिणीचा फोन? तसा आदित्य हसतो. यस, आता हिला चिडवण्याचा चान्स मिळालेलाच आहे. तो फोन उचलतो. हॅलो, हा बोल ना रागिनी. रागिनीचं नाव ऐकल्यावर आराध्या वर पाहते, पण काहीच फरक पडत नाही. या अविर्भावात आपलं काम करण्याचा प्रयत्न करत असते. रागिनी म्हणाली, अरे मी पोचले व्यवस्थित घरी, काकांनी सोडलं मला. आदित्य म्हणाला, पोचलीस ना व्यवस्थित? बरं झालं, उगाच काळजी वाटली राहिली असती मला. आदित्य आराध्याकडे बघत बोलत होता. आराध्या मनातल्या मनात बोलत होती, लहान आहे का ती काळजी करायला? आराध्या मनातल्या मनात बोलते. रागिनी म्हणाली, ओ आदित्य, किती काळजी करतोस रे तू माझी? आदित्य म्हणाला, अगं हो, तुझी काळजी करणार नाही तर कोण करणार तुझी काळजी? आता आदित्य मुद्दाम आराध्याला चिडवण्यासाठी रागिणीशी गोड गोड बोलत होता. तू काळजी केली नाहीस तर कोणी करणार तुझी काळजी? आराध्या तनतन काम करत मनातल्या मनात बोलत असते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट कळत होतं की तिला हे आवडत नाही आहे म्हणून ती चिडते. आदित्यच्या ते लक्षात येतं आणि तो जास्तच तिची मज्जा घेऊ लागतो. रागिनी म्हणाली, बरं आदित्य, तू बोलत आहे मला, मी फोन ठेवते. आदित्य म्हणाला, बरं. रागिनी फोन ठेवते, पण आदित्य अजून तिच्याशी बोलतोय असं दाखवत असतो. रागिनी, तुला फिरायला जायचं होतं ना कुठेतरी बाहेर? मग संध्याकाळी मी आलो की आपण जाऊया फिरायला. आदित्य आराध्याकडे पाहत बोलत होता. आराध्या काम करते असं दाखवत तर होती, पण सगळं लक्ष आदित्यच्या फोनकडेच होतं तिचं. आता दोघे फिरायला जातंय म्हटल्यावर तिला कसं तरी वाटत होतं. ती सरळ उठते. सर, झालेलं आहे काम, तुम्हाला फोनमधून वेळ मिळाला तर तुम्ही चेक करून घ्या, मी जाते आता. असं बोलून आदित्य काही बोलायच्या आतच आराध्या बाहेर निघून जाते.
नेहा म्हणाली. आराध्याला बाहेर तंतन येताना पाहून नेहा आदित्यच्या केबिनमध्ये जाते. नेहा म्हणाली, अरे काय झालं, एवढी का चिडलेली आहे ही? आदित्य म्हणाला, अगं वहिनी, रागिणीचा फोन आलेला होता आता. आदित्य हसत बोलत होता. नेहा म्हणाली, ओ असं झालंय होय, म्हणून मॅडमचं टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे. आदित्य म्हणाला, हो, मी रागिणीशी बोलत होतो ना, तेव्हा तिचा चेहरा पाहायला हवा होताच. मला एवढी मजा येत होती तिला चिडवायला. आदित्य हसत हसत बोलत असतो. नेहा म्हणाली, ओय देवरजी, माझ्या मैत्रिणीला जास्त त्रास नाही द्यायचा. नेहा वहिनीचा खोटा तोरा दाखवत बोलत असते. आदित्य म्हणाला, हो का, मग तुमच्या मैत्रिणीला सांगा ना मग, ती माझ्यावर प्रेम करू लागलेली आहे म्हणून. नेहा म्हणाली, तेच तर कळत नाहीये तिला, वेडू कुठली, नुसती चिडचिड करत आहे. आदित्य म्हणाला, मग वहिनी कसं करायचं आता? नेहा म्हणाली, थोडे दिवस असेच जाऊ दे, बघू काय होतं ते. बरं चालेल. बघता बघता 15 दिवस कधी झाले कळलेच नाही. आता लग्नाच्या खरेदीची व बाकीच्या सोहळ्यांची तयारी करायला सुरुवात करणार होते. मंगला म्हणाली, आदित्य तू आता सुट्टी घे, 15 दिवस राहिलेले आहेत फक्त. कशी सगळी तयारी होणार? आदित्य म्हणाला, अगं हो आई, अजून चार दिवस जाऊ दे मला, मग मी घेईल की सुट्टी. मंगला म्हणाली, बरं चालेल, मी पण सरिताताईंना व रामदास भाऊजींना बोलावून घेते. आदित्य म्हणाला, हो चालेल. बरं मी जाऊ का बँकेत, मला वेळ होतोय. मंगला म्हणाली, हो चालेल. नेहा म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कम इन. हा बोल वहिनी. नेहा म्हणाली, अरे काही नाही, अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट घेऊन आले होते. आदित्य म्हणाला, ओके, मी चेक करतो. बरं, सुट्टीसाठीचा अर्ज आत्ताच देऊन ठेव. नेहा म्हणाली, हो नंतर जाताना देईल मी, पण मला व आराध्याला एकत्र एवढ्या दिवसांची सुट्टी नाही ना भेटणार. आदित्य म्हणाला, हो शक्यतो नाही होणार, पण बघू कसं काय होतंय ते. आराध्याला पण अर्ज करायला सांग. नेहा म्हणाली, हो चालेल. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कम इन. आराध्या म्हणाली, सर या डॉक्युमेंटवर तुमची सही हवी होती. आदित्य म्हणाला, ओके दे, चेक करून देतो मी सही. आराध्या म्हणाली, नेहा तू? नेहा म्हणाली, अगं रिपोर्ट द्यायला आले होते. आराध्या म्हणाली, बरं. रागिनी म्हणाली, या तिघांचं बोलणं सुरू असतं आणि अचानक रागिनी न विचारता आत येते. आदित्य, ऐक ना. आदित्य म्हणाला, अगं लॉक करून यायचं असतं ना, महत्वाचं काम सुरू असतं. आदित्यला रागिनीने न विचारता आलेलं आवडलेलं नसतं. रागिनी म्हणाली, सॉरी, मी इतकी खुश आहे ना की लक्षातच राहिलं नाही. नेहा म्हणाली, पण एवढी का खुश आहेस तू? रागिनी म्हणाली, अगं वहिनी, माझी ट्रान्सफर झालेली आहे आणि मला प्रमोशन पण मिळालेलं आहे. नेहा म्हणाली, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आराध्या म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स रागिनी. आदित्य म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स रागिनी. रागिनी म्हणाली, थँक्यू सो मच, पण माझी ट्रान्सफर कुठे झालेली आहे माहीत आहे का तुला? नेहा म्हणाली, कुठं झाली ग? रागिनी म्हणाली, अगं इथेच झालेली आहे. आदित्य, आता मी तुझ्यासोबतच राहणार. रागिनी आनंदात बोलत असते. आताही येथेच राहणार म्हटल्यावर आराध्याचा चेहरा पडतो. नेहा म्हणाली, अरे वा, मस्त आहे. आदित्य, मी खूप खुश आहे. असं म्हणत रागिनी आदित्यला जाऊन मिठी मारते. ते पाहिल्यावर तर आराध्याला जास्तच रागिनीचा राग येतो. सर तुम्ही सही करून ठेवा, मी अमितला पाठवते नंतर. असं म्हणून आराध्या सरळ बाहेर निघून जाते. आराध्याच्या अचानक जाण्याने आदित्य व नेहा एकमेकांकडे पाहतात. नेहा, मी पाहते असं डोळ्यांनी खुणवून सांगत असते व बाहेर जाते. आराध्या स्टॉपरूममध्ये येऊन बसलेली होती. नेहा तिच्याजवळ जाते. अगं आराध्या, अशी का आलीस अचानक? आराध्या म्हणाली, अगं काम होतं ना अजून मागे माझ्या, म्हणून आले. त्यांना पण बोलायचं असेल. आराध्या म्हणाली, ना, मग उगाच थांबून बरोबर नाही वाटत ना. नेहा म्हणाली, बरं, किती मस्त आहे ना, आता रागिनी येथेच राहणार. नेहाला ती का चिडेल हे माहीत नव्हतं, म्हणून तिच्याकडून काढून घेण्यासाठी ती मुद्दाम बोलत होती. आराध्या म्हणाली, छान झालं. नेहा म्हणाली, किती खुश होती ना? आराध्या म्हणाली, हो, खूपच खुश होती. आपण कुठे आहोत, काय करतो याचं पण भान नव्हतं. कुठं कसं वागावं तिला कळतच नाही यार. आपण बँकेत आहो याचं पण भान नसतं तिला. नेहा म्हणाली, अगं हो, तिच्या लक्षात आलं नसेल. आराध्या म्हणाली, असो, आपल्याला काय करायचं आहे? आदित्यला चालतं ना. आणि आता काय, ही इथेच राहणार म्हटल्यावर
हे रोजच असणार आहे. नेहा म्हणाली, अगं पण तू का एवढी चिडलेली आहेस? आराध्या म्हणाली, मी का चिडू? तिचं प्रमोशन झालेलं आहे, तिला मिळालेलं आहे, ती येथेच राहणार आहे, मग मी का चिडू? आराध्या चिडून काही पण बोलत होती. नेहा म्हणाली, नेमका तुला राग कशाचा आलेला आहे? तिचं प्रमोशन झालं याचा का, की ती येथे राहणार आहे याचा की? आराध्या म्हणाली, की काय? नेहा म्हणाली, की ती आदित्यच्या सारखी जवळ जाते याचा राग आलेला आहे तुला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.